ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। मनोरमा खेडकर यांना बाहेर आणण्यात आलेलं आहे तेव्हाची ही दृश्य आहेत। मनोरमा खेडकर यांना पुण्यामध्ये आपण पाहिलेलं होतं। मुळशीतल्या जमीन प्रकरणामध्ये त्यांनी 1 वर्षापूर्वी जी बंदूक दाखवली होती, शेतकऱ्यांना दमदाटी केली होती, धमकावलं होतं। त्या प्रकरणात त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र नोटीसला उत्तर देण्यात आलेलं नव्हतं आणि त्या घरीही नव्हत्या। मात्र एका हॉटेलमधनं त्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। पौड या ठिकाणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना बाहेर आणण्यात आलेलं आहे तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। मनोरमा खेडकर प्रकरणामध्ये अर्थातच नवनवीन ट्विस्ट, नवनवीन खुलासे हे प्रत्येक वेळेला येताना पाहायला मिळत आहेत। याच त्या मनोरमा खेडकर ज्यांनी अरेरावी करत शेतकऱ्यांशी वाद घातलेला होता आणि स्वसंरक्षणासाठी दिलेलं पिस्तूल हे त्यांनी हातात घेत दमदाटी केलेली होती आणि या संदर्भातली तक्रार ही शेतकऱ्यांनी 1 वर्षापूर्वीच केली होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। आता मात्र दखल घ्यावी लागली आहे। 5 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आपली तक्रार दाखल केली आणि त्यानंतर आता या गोष्टीची दखल घेत मनोरमा यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। मनोरमा खेडकर यांची चौकशी केली जाणार आहे। त्यांना यापूर्वी पाठवलेल्या नोटिसीमध्ये हाच उल्लेख करण्यात आला होता की तुम्हाला दिलेलं जे पिस्तूल आहे ते स्वसंरक्षणार्थ आहे, त्याचा तुम्ही गैरवापर करत असाल तर त्याचा परवाना हा रद्द का केला जाऊ नये असा सवाल करण्यात आला होता। अधिक या संदर्भात बोलूयात। राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, एका हॉटेलवरनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे मनोरमा कुलकर्णी यांना आणि आता परत हलवलं जाते, नेमकं कुठे हलवत आहेत? त्यांचं मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया होईल। आधी पोलीस ताब्यात घेत असतात, नंतर अटक दाखवली जाते, कारण कोर्टात त्यांना हजर करावं लागेल विथ मेडिकल। नवीन माहिती प्रज्ञा हाताशी येते की त्या गेल्या 5 दिवसापासून ज्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहत होत्या तिथे त्यांनी आपली ओळख बदलली होती। ओळख बदलण्यासाठी तुम्हाला ओळखपत्र लागतं, ते ओळखपत्र त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वापरलं आहे, अशा पद्धतीची माहिती आता येते आहे। ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे, त्यांचं मेडिकल केलं जाईल। जसं आता तू सांगितलं अँकर लिंक मध्ये की त्यांना जे शस्त्र त्यांनी वापरलेलं होतं त्या शस्त्राच्या परवान्यासंदर्भात, ती जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात असे अनेक प्रश्न विचारले जातील। मनोरमा खेडकर ज्या पर्वती निवासमध्ये उतरल्या होत्या तिथले सगळे व्हिडिओ पण पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांना आज पहाटे 5 वाजता जेव्हा अटक केली त्यानंतर पोलीस आज त्यांना पुण्यात घेऊन आले। आता त्यांची बाकीची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या अटकेची कारवाई केली जाईल। जी वर्षभरापूर्वी घडलेली गोष्ट आहे त्या गोष्टी प्रकरणी आता त्यांना अटक झाल्यानंतर मुख्यत्वे त्या दिवशी दुपारी काय घटना घडली, जे शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी आम्हाला धमकावलं, जबरदस्ती केली, मारहाण केली, सिरियस ऑफेन्सेस नाही आहेत। प्रेक्षकांच्या माहितीसाठी हे बेलेबल ऑफेन्सेस आहेत। फक्त प्रश्न आहे ते इतर आरोपी जे आहेत, जसे आता दिलीप खेडकर पण आरोपी आहेत, इतर बाउन्सर जे आहेत, हे सगळे जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत साधारणपणे जामिनीची प्रक्रिया होत नाही। मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ऑलरेडी विचारलेलं आहे की तुम्ही जे परवानाधारक असलेलं पिस्टल आहे ते जे वापरलं त्या पिस्टलचा परवाना का रद्द करू नये। आणखी काही गोष्टीची उकल पोलिसांना करायची आहे की जो व्यवहार झाला आहे दलवडी गावातला त्याचे स्रोत काय होते, त्याच्यात जे कायदेशीर बाबी होत्या की 2017 पासून हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होतं, ह्या सगळ्या प्रश्नाची उकल करायची आहे। मनोरमा खेडकर या 5 दिवस पोलिसांना आढळून येत नव्हत्या। 2 पथकं पोलिसांनी, पौड पोलिसांचं एक होतं आणि एक क्राईम ब्रँचचं होतं, हे त्यांचा शोध घेत होते आणि मग आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अगदी राहुल, सगळ्यात महत्त्वाचं जर त्या सामोरे गेल्या असत्या चौकशीसाठी किंवा अगदी खुलासा केला असता की त्यांनी हा प्रकार का केला तरी इतकी वेळ आली नसती, मात्र त्या लपून बसत होत्या, आपली ओळख लपवत होत्या। याचाच अर्थ आपण गुन्हा केलाय, आपल्याकडनं चूक झाली आहे आणि इतर जे कारनामे आहेत ते सुद्धा बाहेर येऊ शकतात, याची कुठेतरी भीती होती त्यांना, असं म्हणता येईल का? गेली 15 दिवस झाले हे कुटुंब चर्चेत आहे। आधी पूजा खेडकर आल्या, मग त्याच्यानंतर त्यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र आलं, मग तो व्हिडिओ बाहेर आला, त्याच्यानंतर दिलीप खेडकर यांच्या संपत्तीचे तपशील महाराष्ट्राने बघितले। त्यामुळे या कुटुंबात एका पाठोपाठ एक ज्या गोष्टी या कुटुंबाच्या अनुषंगाने प्रश्न म्हणून उपस्थित झाल्या होत्या त्याचं एकटं कुणी उत्तर देऊ शकेल अशी स्थिती नव्हती। त्यांच्या वकिलाच्या बाजूनं आम्ही स्वसंरक्षणासाठी त्या दिवशी शस्त्र काढलं वगैरे अशा पद्धतीचं सांगितलं। त्यांच्या वडिलांनी काही माध्यमांना मुलाखती दिल्या आणि स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनही असे असंख्य प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उकल होणं बाकी आहे। जसं पूजा खेडकर यांनी जे प्रमाणपत्र घेतलेलं आहे त्याच्यासाठी दिलेला जो कंपनीचा पत्ता आहे तो मनोरमा खेडकर या त्या कंपनीचे संचालक आहेत। पिंपरी चिंचवड मधल्या या कंपनीत आत्ताच ज्या वेळेला बघितलं गेलं त्यावेळेला रेसिडेन्शियल पत्ता म्हणून जे सांगितलं आहे प्रत्यक्षात ती एक बंद पडलेली कंपनी आहे। त्यांचं जे अपंगाचं प्रमाणपत्र आहे ते 3 ठिकाणातनं त्यांनी काढलंय।
असे असंख्य प्रश्न आहेत की ज्यांची उकलच झालेली नाहीये. त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा 110 कोटीची संपत्ती कशी मिळवता येऊ शकते. म्हणून या प्रश्नाचे एकत्रित उत्तर न देता ही मंडळी फरार झालेली होती आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पहिली प्रक्रिया होईल ती त्या दिवशी दलवडी गावामध्ये जी घटना घडली त्याच्या चौकशीच्या अनुषंगाने. आयकर विभागानं जर या कारवाई सुरू केली असेल तर ते दिलीप खेडकर यांच्या संपत्तीचे तपशील तपासतील. पूजा खेडकर यांनी जी तक्रार दिलेली आहे त्याबद्दल पुणे पोलीस कमिशनरेट वेगळा तपास करत आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 4-5 घडामोडी घडत आहेत. एसीबी पण एक खुली चौकशी करत आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट होती यातलं कुणीतरी पोलिसांच्या ताब्यात येणं. त्या मनोरमा खेडकर ताब्यात आल्यामुळं बऱ्याच प्रश्नांची उकल व्हायला मदत होईल. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आता वैद्यकीय तपासणीसाठी मनोरमा खेडकरांना नेलं जात आहे, त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल आणि बेलेबल अशा स्वरूपाचं वॉरंट असल्यामुळे कदाचित त्यांना जामीनही मिळू शकेल. काय नेमकं घडतं या सगळ्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच.